नमस्कार. हा प्रश्न ना बऱ्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला आयुष्यात पडतो. 10वी नंतर काय करावं, 12वी नंतर काय करावं, 12वी नंतर काय करावं त्याचे व्हिडिओ मी बनवतोय फक्त सीईटीची रिझल्ट लागू देत. 10वी नंतर काय करावं ना, हा इथं पॉइंट आहे. कारण काय झालंय, जसे रिझल्ट लागलेत, लोक तर भेटायला खूप यायला लागलेत. प्लस मेसेजेस, फोन कॉल चालू आहे. प्रत्येकाला डाऊट एक आहे की सर मी काय करू. काही जणांचं फायनल झालंय, पण फायनल झालेले पण कन्फ्यूज आहेत. मग त्या प्रश्नाचं उत्तर इथं शोधण्याचा प्रयत्न करूया आपण. कारण काय होतंय, 10वी आणि 12वी नंतर करिअरचे ऑप्शन्स आहेत. म्हणजे बाबा शिक्षणामधून आयुष्यात काय होईल, असं नाहीये की बाबा शिकलंच नाही तर काय होत नाही किंवा खूप शिकलं तर खूप चांगलं होत आहे, असं काय नाहीये. शिक्षण हा एक आयुष्याचा भाग आहे आणि महत्वाचा भाग आहे. त्यात जर चांगलं झालं बऱ्यापैकी तर आयुष्यात पुढच्या गोष्टी सोप्या होतात. शिक्षण हे पैसे मिळवण्याचा शॉर्टकट आहे. आयुष्यामध्ये निर्णय घेणं सोपं जातं आणि अडचणी बऱ्यापैकी कमी होतात. आता पैसे मिळवण्याचं शॉर्टकट म्हणजे काय, चांगलं एज्युकेशन, चांगले जॉब किंवा चांगल्या गोष्टी करू शकताय, लवकर पैसे कमवताय आणि चांगले कमवू शकताय. हा आहे. असं नाही की न शिक्षण घेणारे श्रीमंत नाही आहेत, पण त्यांना कष्ट खूप लागले, त्रास घ्यावा लागला. असं मला एक श्रीमंत माणूस दाखवा की चांगले पैसे कमवणारा, की त्यानं कष्टच कधी घेतलं नाही. तो सांगेल सांगते वेळी माप, पण ऍक्च्युली त्याच्या माग बॅकग्राऊंड खूप मोठा असतं, खूप कष्ट असतं. तुम्हाला फक्त त्याची श्रीमंती दिसत असेल. ठीक आहे. त्यामुळे हे शिक्षण गरजेचं आहे आणि हे निर्णय घेणं पण गरजेचं आहे. सो आपल्या मुद्द्याकडे येऊया की बाबा 10वी नंतर नेमकं काय करायचं आहे. आता 10वीचा जो विद्यार्थी आहे आपला, तो एक तर छोट्या वयांनी 16-1 वर्षांचा आहे, त्याला निर्णय घेणं जमत नाही. 12वीचे विद्यार्थी एक निर्णय घेऊ शकतात, एक थोडेसे 2 वर्षांनी थोडी मॅच्युरिटी वाढते आणि थोडेसे निर्णयाकडे येतात, तो वेगळा विषय. मग 10वीच्या विद्यार्थ्याला तर माहित नाही, तो शाळेत जात होता, शाळा, स्कूल, कोचिंग जे काय असेल ते केलं. बऱ्यापैकी 10वी नंतर काय करायचं, ह्या दोन गोष्टी ठरवतात. पहिला, पालक काय म्हणतात तुला जे करायचंय ते कर. अहो त्या विद्यार्थ्याला एक माहित नाही तर काय करायचंय. थोडेसे कमी शिकलेले पालक असतील किंवा कमी शिकलेले बाबा त्याचे कोणते रिलेटिव्ह असतील, ते सांगतात हे कर, आम्हाला काय जमत नाही, तुझं तू, आम्ही सांगतोय ते कर, किंवा त्याला भेट, तो सांगेल ते कर. किंवा विद्यार्थी काय म्हणतो, माझे मित्रमैत्रिणी करायला लागलेत मी ते करतो. सर काहीच कळत नसेल ना तुम्हाला, एक सिंपल गोष्ट छोट्याशा व्हिडिओ मध्ये आपण इथं पाहूया की 10वी नंतर आपल्याकडे ऑप्शन्स किती आहेत. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, ITI, अदर कोर्सेस. डिप्लोमा करायचा की सायन्स करायचं, डिप्लोमाचे फायदे काय, तोटे काय, हा व्हिडिओ ऑलरेडी एक बनवलाय, तिथं बघून घ्या. म्हणजे हा ऑप्शन मी काढला. ITI चा ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलाय, दुसरा पार्ट बनवतोय, हा ऑप्शन्स गेला. अदर कोर्सेस कडे 10वी नंतर सहसा जाऊ नये असं मला वाटतंय. का माहितीये का, अदर कोर्सेस कुठला करायला लागलाय हा मॅटर करेल. आणि अदर कोर्सेसला जायचं असेल तर ते 12वी नंतर जावा, कारण 10वी नंतरचे कोर्सेस जे आहेत ते खूप मोठ्या लेवलचे नाहीये. जे अदर कोर्सेस मध्ये येतात त्याच्यापेक्षा बेस्ट म्हणून मी ITI कडे जावा, ते ठीकठाक कोर्सेस आहेत तिथं. अदर कोर्सेस आज काय झालंय माहितीये का, ते प्रत्येकाच्या मागं पुढं ना AI लावून फिरायला लागले. ते कोविड मध्ये होतं माहितीये का, कोविड मध्ये सगळं इम्युनिटी बुस्टर, हा एक्झाम्पल मी आता बऱ्याच व्हिडिओ मध्ये देणार, कारण आता तेच AI चालू आहे. साबणावर बी AI लिहिलं जाय, सॉरी, साबणावरती पण काय इम्युनिटी बुस्टर, इम्युनिटी वाढवतंय. आता मी काय साबण खायचा होता का, तो तेलावरती इम्युनिटी बुस्टर. सगळ्या खायच्या प्रोडक्ट वरती, ते चिप्स वगैरे यायचे ना, चिप्स नूडल्स, त्याच्यावरती बी इम्युनिटी बुस्टर. मी आज टन्नू यायचं, मी म्हणायचे चिप्स आणि हे नूडल्स तर हेल्दी नाहीये बॉडीला, ते खाल्ल्यावर कशी इम्युनिटी वाढत्या. कारण सगळ्यांनी ना चिकटवायचं होतं लोकांना, काहीतरी विकायचं आहे. मग आज सगळे कोर्सेस आलेत ना, त्याच्या पुढं काय लावले, पुढं तर किंवा मागं तर AI लावूनच ठेवलंय. मी परवा इतकं हसायला आलं मला की बाबा, आर्ट्स इन AI किंवा आर्ट्स मध्ये AI घुसवलाय. आता आर्ट्स मध्ये AI कसं आहे हो, AIचा एखादा विषय काहीतरी घुसवणार आहे आणून कुठनं तरी सिलेबस मध्ये टाकले त्यांनी, चला. मग विद्यार्थी काय म्हणतोय, सोप्यात सोपं AIचं काहीतरी करू का, असं सांगितलं जातं. पण बाळांनो, जे सगळं सोपं जाणार आहे ना, त्या आयुष्यात सगळ्यांना सोपं जाईल. मग कसं काय तिथं पुढे खूप चांगल्या गोष्टी होतील. म्हणजे काय, नॉलेजला आणि स्किल्सला पैसे मिळतात जगात, चांगली नोकरी मिळते किंवा चांगला बिझनेस करू शकताय. मग मी म्हणतो, एक 10वी नंतर अदर कोर्सेसचा विचार असेल, जर तुम्हाला काहीच माहित नाहीये,
आणि काय तर कोणतं सांगते म्हणून करताय तर थांबा थोडंफार. 11वी 12वी करा. आता 11वी 12वी मध्ये कन्फ्युजन काय, आर्ट्स सायन्स की कॉमर्स. आता हा प्रॉब्लेम आहे. आर्ट्स सायन्स कॉमर्स, ज्यांचं फायनल झाले की मी आर्ट्सच करणार आहे, सायन्सच करणार आहे किंवा कॉमर्सच करणार आहे, त्यांनी त्यांच्या त्यांच्या फील्डला जावं. ठीक आहे. ज्यांचं फायनल नाही आहे अजून, 10वी नंतर कन्फ्युजन आहे, त्या मुलांनी चूज करावं सायन्स. आता सायन्स का चूज करावं नाही सांगतोय. हा, आता तुम्ही म्हणा सर आमचा विद्यार्थी किंवा काही विद्यार्थी म्हणजे सर मला वाचायलाच येत नाही इंग्लिश, मी कसं काय सायन्सला जाऊ. इच्छा असेल अभ्यास करायची महिनाभर वगैरे वाचायला शिकायचं किंवा बऱ्याच गोष्टी करायच्या तर चला, पण ज्यांना खूपच टफ जाते, मला वाचता इंग्लिश येत नाही आणि पळू वाटते लांब, त्यांनी सायन्सला जाऊ नका. ज्या मुलांना इंग्लिश वाचता येतंय, थोडंफार गोष्टी कळतायत, त्या मुलांनी सायन्स निवडा. 10वीचे टक्के मॅटरच नाही करत. का 10वीचे टक्के ना बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे ना रट्टा मारलेले आहेत. कारण का 10वीची टक्केवारी आणि 12वीची टक्केवारी काढून बघा, तुम्हाला लगेच फरक कळेल. 12वीला ना खूप पर्सेंटेज कमी येतात का, तिथं नॉलेज चेकवाले, त्याच्यापेक्षा कमी एंट्रन्स सीईटी जेडब्ल्यू नीटला कमी येतात. 10वीची पर्सेंटेज आणि 12वीचं पर्सेंटेज जमीन आसमानचा फरक आहे. 10वीचे सगळं रट्टा मारलेले आहेत. 12वी मध्ये रट्टा फिजिक्स केमिस्ट्री तसा नाही मारता येणार आहे जसं 10वीला चालतंय. त्यामुळं ज्यांना वाचताच येत नाही किंवा इंग्लिश काहीच कळत नाही त्यांनी सोडा, सायन्सचा विषय सोडून द्या, नाच सोडून. पण ज्यांना ठीकठाक काहीतरी कळतंय आणि ज्यांना 10वीचे किती पण टक्के असतात, सायन्सला चला. सायन्स, तुम्ही म्हणा सायन्सला जाऊन फेल झालो तर मी पुढे एक्सप्लेन करतो ना. कारण सायन्स नंतर ना 12वी नंतर परत जाऊ शकता, आर्ट्सला जावा, कॉमर्सला जावा, परत सायन्स बीएससी करा, इंजिनिअरिंग, मेडिकल, कुठली पण फील्ड. जसं 10वी नंतर कुठं पण जाऊ शकताय ना, तसेच 12वी सायन्स नंतर कुठेही जाऊ शकताय. म्हणजे तुमचे सगळे दरवाजे ओपन आहेत. मग कन्फ्युजन असेल, कळत नाही यात गोष्टी, तर 10वी नंतर सायन्स प्रेफर करावं. त्याचाच परिणाम ना बघा आजकाल की बऱ्यापैकी सायन्सचे ऍडमिशन्स फुल होत आहेत किंवा कॉलेजच भरतायत. रिझन आहे की 16 वर्षात निर्णय घेणं अवघड जातंय विद्यार्थ्यांना. असं नाहीये की ते आर्ट्स वगैरे का कमी व्हायला लागल्यात, डिव्हिजन बंद पडाल्यात, आसपास जाऊन बघा. कारण का ज्यांच्याकडे कन्फ्युजन आहे ते सायन्स चूज करतायत आणि ते योग्य पण आहे. ओके, आता तुम्ही म्हणा सर पास होणं अवघड आहे, त्या कोचिंग क्लासेसच्या फी खूप जास्त आहेत. व्हिडिओ बनवतोय ना, एक एक व्हिडिओ बनवेल, कारण सगळंच एका व्हिडिओमध्ये नाही सांगतायत. जितकं सांगता येते, जे पॉईंट आहेत त्याच्याबद्दल, कोचिंग क्लासेस बद्दल पण बोलतोय की काय पद्धतीनं फ्रॉड पण चाललाय, कशी फी जास्ती केले, कसं ते परवडत नाही आणि आपण आपल्या बजेटमध्ये कसं बसवू शकतो ह्याचा व्हिडिओ बघूया. आता सायन्सला आलो. सायन्सचे आपण हे मेजर 4 विषय कुठले, फिजिक्स केमिस्ट्री, फिजिक्स केमिस्ट्री आणि आपला मॅथमॅटिक्स किंवा बायोलॉजी. ठीक आहे. ह्यातला तुम्ही 2 पैकी एक ठेवा, दोन्ही ठेवू नका. दोन्ही ठेवल्याच्या अडचणी आहेत, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या की काय प्रॉब्लेम येणार आहे. मग राहिला कुठला, ह्यातले 3 झाले. इंग्लिश, हा इंग्लिश काय कुठल्या पण ब्रांचला गेला तर सेम आहे, म्हणजे तुम्हाला करावंच लागेल. आणि इंग्लिश काय अवघड जात नाही 11वी 12वीचा, तो पण सांगतो. 5th सब्जेक्ट येईल तुमचा जिओग्राफी म्हणजे भूगोल. मग हा तुम्ही मराठीत पण देऊ शकताय, इंग्लिश मध्ये पण देऊ शकताय, तुम्हाला जो सोपा जाईल तो. 6th सब्जेक्ट येईल लँग्वेज, मराठी पाहिजे असेल मराठी घ्या, अदरवाइज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असतो तो घ्या. मी म्हणेन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आयटी घ्या, सोपा सब्जेक्ट आहे, मार्क पडण्यासाठी इझी आहे. काही लोक म्हणतील सर आम्हाला जॉग्राफी मराठी किंवा आयटी हे दोन्ही नको आहेत, ह्या दोन्हींच्या ठिकाणी बाबा दुसरा सब्जेक्ट इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटर सायन्स पण ठेवू शकताय. ठीक आहे. मग तिकडचे हे काय निघतात, म्हणजे हे 3 सब्जेक्ट इझीच आहेत, ह्यात काय दमच नाहीये, राहिलेत मेन 3. मग जर फिजिक्स ठेवला, आता तुम्ही म्हणा सर ते सायन्स झेपत नाही हो, आधीच आमचं पोरग पळायला लागले लांब, म्हणते आपल्याला झेपत नाहीये. वाचता येते काय बघा, पुढचं कसं आहे सांगतो. फिजिक्सला इंटरनल मार्क 30, प्रॅक्टिकल 30 मार्क आहेत. केमिस्ट्रीला 30 आहेत, मॅथमॅटिक्सला 20 आहेत आणि बायोलॉजीला 30 आहेत. म्हणजे 30, 30, 20 आणि 30. तुम्ही कॉलेजांमध्ये जाताय तिथं तुम्हाला आउट ऑफ 30 28 to 30 दिलेच जातात. म्हणजे 30 पैकी 28 ते 30 देतात, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना दिले जातात. मग पासिंगला पाहिजेत किती, 7 to 5, 7 किंवा 5, किती मार्कांचा पेपर म्हणणार 30, 70, 70 नाही विथ ऑप्शन 98. मग 98 आउट ऑफ 5 किंवा 7 पडणार नाहीत का हो. आणि समजा ते पण पडणार नसतील ना, मग कशाला सायन्सला घ्यायचं ऍडमिशन, हा पण पॉइंट आहे.
पण ज्याला वाचायला येते त्याला का पडत नाही ते, आणि त्यामध्ये आणि इतके सोपे चॅप्टर आणि ते ऑब्जेक्टिव्ह वगैरे ते इझी पडतात. सेम कंडिशन इकडं 28 to 30 दिले जातील, पाडायचे आहेत 7 to 5. सेम बायोलॉजीला काय प्रश्न आहे, बायोलॉजीला फेल सहसा कोण होत नाही आजपर्यंत, खूप रेअर चान्स आहे, कारण का बायोलॉजी पूर्ण थेरी सब्जेक्ट, तिथं पण 30 आउट ऑफ 28 to 30 मार्क्स 5 ते 7 इथंही पाडायचे आहेत. मॅथमॅटिक्सला बाबा 20 मार्कांचे इंटरनल आहेत, मग तिथं तुम्हाला किती दिले जातील 18 ते 20, म्हणजे पाहिजेत किती 17 to 15 पासिंगला. पेपर किती मार्क्सचा आहे 112, ऍक्च्युली 80 मार्कांचा पेपर आहे पण विथ ऑप्शन 112 होतात, आणि तिथं 7 चॅप्टर असे आहेत मॅथ्सचे 32 to 33 मार्क्सचे, की ते कसेही तुम्हाला तेवढे पडतात, मग त्यातले किती पाहिजेत. म्हणजे पास होणं सायन्सला खूप अवघड आहे. तुम्ही जाऊन चेक करा, आर्ट्स कॉमर्सचे रिझल्ट कमी असतील कंपॅरेटिव्हली सायन्स पेक्षा, कारण सायन्सला पास होण्यासाठी हे मार्क्स देऊन ठेवलेत इंटरनल, त्यामुळे अवघड नाही. हा सायन्स करून पुढं म्हणणार की तुम्ही ते आम्हाला ते JEE, नीट किंवा सीईटी हे कसं झेपल. अहो हे ज्याला करायचं आहे ना तो ऑलरेडी सायन्सला येणारच आहे ना. समजा हे तुम्हाला करायचं नाही, तुम्ही फक्त परीक्षा देऊन टाकल्या, ठीक आहे, तुम्हाला पाहिजे पाहिजे असेल तर पुढे जावं किंवा नाही. तुम्ही ऑलरेडी ठरणार होतं ना की बाबा मी 10वी नंतर काय करावं, कन्फ्युजन होतं, सायन्सला गेलो, दरवाजे ओपन आहेत सगळे, परत तुम्ही कुठल्याही कोर्सला चला, ही तुमची इच्छा आहे. तुम्ही म्हणणार ऍडमिशन आम्हाला 40% पडल्यात, हे बघा 40% 10वीला पडल्यात, ऍडमिशन कोण देणार हा प्रश्न जर असेल ना, पहिला करायचंय काय बघा, वाचता लिहिता येते काय बघा, इंग्लिश वाचता लिहिता येत असेल तर येऊ नका, मी सांगतो विनाकारण टेन्शन, घरच्यांचे पैसे जातील, परत फेल होण्याचा चान्स. 12वीला घेऊ, मग 11वीतनं सायन्स सोडा, 12वीला आर्ट्स कॉमर्सला जाऊ शकताय, हे पण ऑप्शन आहे. 11वीला सायन्स केलाय, 12वीला तुम्ही जाऊ शकताय, आर्ट्सला जावा, कॉमर्सला जावा, सायन्स जावा, परत पुढे दुसरीकडे जायचं असलं जाऊ शकताय 11वीतून, पण 11वी वाया नाही जाणार. 11वी सायन्स 12वी आर्ट्स कॉमर्स चालतं. म्हणून हे एक प्रश्न 40%चं कसं होईल. आज महाराष्ट्रात इतकी कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेजेस, प्रायव्हेट कॉलेजांच्या फी जास्त आहेत का नाही आहे, 8-10 हजार पर्यंत आहे ती पण, गव्हर्नमेंट कॉलेजच्या फी पण तिथंच गेलेत, आता ते IT इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर 20-20 हजार रुपये गेलेत, गव्हर्नमेंट कॉलेजांच्या फी सांगालोय मी. प्रायव्हेट कॉलेजांच्या मग काय त्याच्या आसपास 8-10 हजार मध्ये तुम्हाला कुठे ऍडमिशन भेटून जाईल, कारण सेल्फ फायनान्स कॉलेजेस आहेत किंवा विना अनुदानित कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजांमध्ये सीट भरत नाही आहेत किंवा खूप आहेत त्या, मग त्या कॉलेजला चला, तुम्हाला देतात ते, जाऊन चौकशी करा. हा फक्त ह्या वर्षीची प्रोसेस ऑनलाईन आहे, त्यामुळे सोमवारपासून चालू होत्या, त्याचे व्हिडिओ आपण टाकायला लागलोय, ती प्रोसेस कशी असेल वगैरे, ठीक आहे. सो खूप कन्फ्युजन आहे, लई टेन्शन यायला लागलंय, सोडून द्या, सायन्स पकडा, पुढे तुमच्याकडे वेळ आहे, मग निर्णय घेऊ शकताय नंतर काय करायचं पुढं. ओके चला, थँक्यू.